शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 म्हणजेच आपली थर्ड टेट देत आहात, विवाहित आहात तर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न पडले असतील, जसे की फॉर्म कोणत्या नावाने भरावा, लग्नापूर्वीच्या नावाने की लग्नानंतरच्या नावाने, वडिलांच्या नावाने की पतीच्या नावाने, नॉन क्रिमिलियर जे आहे ते मिस्टरांच्या नावाचे काढायचे की वडिलांच्या नावाचे, आधार कार्डवर नाव बदल आहे किंवा आधार कार्डवर नाव बदल नाही, पॅन कार्डवर नाव बदल केलेला आहे किंवा पॅन कार्डवर नाव बदल केलेला नाही. अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न विवाहित महिलांना पडत आहेत. तर तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. या संदर्भामध्ये एक डिटेल व्हिडिओ आपल्या पॅशनेट जर्नी या चॅनलवर मी अपलोड केला आहे. त्यामध्ये विवाहित महिलांना म्हणजे लग्नापूर्वीचं नाव किंवा लग्नानंतरचं नाव किंवा नावामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल असेल तर त्या संदर्भामध्ये काय करायला हवं, कुठले डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला हवे, काय असायला हवं किंवा प्रत्येक जिल्हा परिषदांची कशा पद्धतीची तुम्हाला पुढे मागणी असू शकते या संदर्भामध्ये मी डिटेलमध्ये बोलणार आहे. तिथं या व्हिडिओ बघा आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल ना तर मला तिथे कमेंटमध्ये कळवा, कारण बरेचसे मला प्रश्न विचारले जात आहे. त्यामुळे म्हटलं की एक डिटेल व्हिडिओ बनवूयात. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला जो डिटेल व्हिडिओ आता येणार आहे चॅनलवर तो नक्कीच बघा. धन्यवाद.